हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? ओके, सगळे स्वस्त असेल. सध्या तरी मी स्वस्त नाही आहे ना, मला खूप थंडी लागत आहे आणि अंगाला असं ताप आल्यासारखं वाटत आहे. आज फुल फरमाईशवालं काम होतं आणि खातिरदारी, आज फुल खातिरदारीवालं काम होतं. तसं तर आज 5 तारीख आहे आणि आज रात्री 12 वाजता गौरवचा बड्डे स्टार्ट होणार. म्हणजे 6 तारखेचा बड्डे असतो त्याचा, 6 जानेचा. तर उद्याचा बड्डे आहे त्याचा, तर रात्री 12 वाजता स्टार्ट होणार. बघू आता काय करायचं. तर बड्डेसाठी एखादी पेस्ट्री वगैरे बोलवावं म्हटलं. आता उद्याला केक कट करून सेलिब्रेट करायचं आहे. बघू आता कसं होतं. तर आता जेवण झालं आणि खरं सांगते एवढी थंडी आहे नागपूरमध्ये, डेंजर. आणि तुम्हाला जसं मागे दिसत आहे, मागचं काम अजून व्हायचंच आहे. ते थोडं थोडं सुरू आहे. आता 2 दिवसानंतर येतो बोलले, ते अजूनपर्यंत आले नाही. आणि लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, बाबा आले होते. ते पण 1 दिवस राहिले, 1-2 दिवस राहिले आणि लगेच गेले. कारण ते जास्त दिवस थांबत नाही आमच्याकडे आणि त्यांना पण भरपूर कामं असतात गावाकडे, शेतातले वगैरे. हे बघा गौरव कामं करत आहे, त्याला नको म्हणते. ते नको करू म्हटलं तर राहू दे ना, फक्त पाणी टाकून ठेव भांड्यांमध्ये, बाकी काहीच नको करू. आणि खरं सांगते गाईज, आज डेंजर थंडी वाटत आहे आणि ताप पण आहे अंगाला. माहिती नाही 2-3 दिवस झाले कंटिन्युअसली ताप येत आहे, जात आहे. माहिती नाही काय रिजन आहे. थोडं बरं नाही वाटत आहे आणि डोकं वगैरे दुखत आहे, थंडी पण खूप वाटत आहे. सो बघू आता. उद्या तर मस्त सेलिब्रेट करायचं आहे बड्डे. आज रात्री तर वाटत नाही चान्सेस की आम्ही सेलिब्रेशन करू. उद्याला सेलिब्रेट करायचा का? आता जरा थकल्यासारखंच वाटत आहे. झोप पण येऊन जाईल मला, कारण खूप जाम. आताच केलं असतं रात्री, विश तर रात्रीच करणार, पण सेलिब्रेट रात्री नाही करताय आम्ही, कारण बरं नाही वाटत आहे. आणि उद्याला करू. अचानक थंडी वाढत आहे आणि हे बघा टी शर्टवर शर्ट घातलेलं आहे. बम थंडी सेकून खरंच थंडी वाढलेली आहे. आणि सगळ्यात आधी तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपले 2,500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे, जे की जवळजवळ आलो आहे. The next day. तर गाईज आज सुट्टी आहे, तर फुल फायदा घेत आहे आम्ही. आणि मी बसलेली आहे कारण थंड गाव आहे. आज बड्डे आहे, पण आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करू बड्डे. कारण आता थोडं प्लॅन झालं आहे की आंघोळ वगैरे करायची, छान स्वामींच्या मंदिरात जायचं. कारण आम्हाला तसं पण नवीन वर्ष स्टार्ट झालं तर स्वामींच्या मंदिरात जायचं होतं. 2-3 दिवस झाले ॲक्च्युली बरं नाही वाटत होतं आणि गौरवचं ऑफिस पण होतं, त्यामुळे संध्याकाळी थंडी खूप जास्त राहायची. तर आम्ही म्हणून गेलो नाही. आणि काही परत आणखी थोडेफार जास्तीचे एक्स्ट्रा रिझन पण आहे, पण जे मी इथे एक्सप्लेन नाही करू शकत. तर आज जाणार आहे आम्ही स्वामींच्या दर्शनाला, स्वामींच्या मंदिरात. आणि खूपसो गौरवचा बड्डे आज स्पेशल करू शकली पाहिजे, कारण माझी खूप इच्छा असते. माझ्यासाठी स्पेशल डे असतो त्याचा बड्डे. माझा बड्डे मला एवढा स्पेशल नसतो जेवढा त्याचा असतो. आणि माझ्यासाठी मी रात्री 12 वाजता स्टोरीसुद्धा नाही लावली आणि विश केलं होतं मी झोपेतच, पण काही केलं नाही मी सेलिब्रेट रात्री 12 वाजता. म्हणून मला खूप जास्त असं रिग्रेट वाटतं या गोष्टीचं की यार रात्री 12 वाजता काहीच केलं नाही. पण तरी पण मला आजचा दिवस फुल एन्जॉय करायचा आहे, ते पण फक्त माय मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन गौरवसाठी. आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन. आय लव्ह यू. तर चला पटापट. मी आता माझे जे काही कामं तर ऑलमोस्ट सगळे झालेले आहे, कारण गौरवने मला सकाळपासून हेल्प केलेली आहे कामात. आणि मी आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करते. त्याला पण तू पण आंघोळीला जा लवकर, पाणी तपलेलं. आंघोळ वगैरे करून घेतो आणि पूजा वगैरे करून आम्ही थोडं खातो काहीतरी. One eternity later. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग अगेन. आणि आज आहे 6 तारीख आणि थोडेसे ब्लॉग लेट झाले आहे, त्यासाठी काही कारण होते. ठीक आहे, तर आत्ताच ब्लॉग आता एक अपलोड केलेला आहे. आणि आज थोडासा स्पेशल दिवस आहे, म्हणून आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे, म्हणजेच स्वामींच्या भेटीला. ठीक आहे, खूप दिवस झाले, नवीन वर्ष लागलं होतं तरी आम्ही जातो पण कामं येतातच मदत. हे आलं मदत, त्या सुट्टीत आम्ही हे करून घेतले कामं. आणि आज चांगला दिवस आहे, तर नक्कीच आम्ही स्वामींच्या भेटीला जाऊ. माझ्याकडे बनवणार पोहे. तर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही खूप गरीब लोक, आमच्याकडे शेंगदाणे आहे, तेल नव्हतं, तेल आता बोलवलं आहे.
आणि इतके गरीब लोक आहे आम्ही की म्हणजे आम्हाला वेळेपर्यंत आठवत पण नाही काय आहे काय नाही घरामध्ये. आमची पूर्ण बुद्धी भ्रष्ट झाली असं म्हणू शकता तुम्ही सरळ भाषेत. आणि मी सिंपल कांदे टाकून पोहे बनवले आहे काहीतरी नाश्ता करायचा म्हणून. रात्री छान मस्तपैकी मेनू बनवणार आहे वाढदिवसानिमित्त. एकदम बढिया गावरानी बिलकुल प्युअर खव्याचे गुलाबजामुन आज देत आहे गौरवच्या बर्थडे निमित्त, जो की मी बनवणार आहे. आणि सोबतच तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा. भरपूरशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. एकदम मस्त मस्त गोष्टी बघायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आजचा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करा कारण तुम्हाला बघायला लागेल तेव्हाच तुम्ही एन्जॉय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 2,500 सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट होणार आहे. तर लवकर सबस्क्राईब करा पटापट. 2,500 कम्प्लीट करायचे आहे. आणि ज्यांनी कोणी नवीन सबस्क्राईब केलं ना त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही गाईज महत्वाची गोष्ट हे म्हणजे तुम्ही जर ब्लॉग बघत असाल आणि समजा शेवट एक सपोज करा की तुम्ही बघून राहिले ब्लॉग आता, मला पण रडायला एक कमेंट करा किंवा काही पण कमेंट करू शकता तुम्ही. ते आम्हाला कळेल की कोण कोण लोक आमच्यासोबत अजूनपर्यंत जुळलेले आहेत आणि खरंच कुठून आहे ते. आणि खरंच ते लोक आमचे ब्लॉग बघतात. आणि बरेचसे लोक खरं सांगते ना एक गोष्ट एकदम एक्झॅक्ट सांगते मी, खरं फॅमिलीमध्ये कितीही लोक असू द्या पण फॅमिलीतला कोणी ब्लॉग बघत नाही, कोणीच नाही, सत्य आहे. आणि जेवढे लोक आता मला भिकाराम महाराजचं एक एक्झाम्पल, तो जो ब्लॉग टाकला मी त्याच्यामध्ये जेवढे लोक आले तेवढे भिकाराम महाराजचेच भक्त आहेत मोस्ट ऑफ. आणि काही लोकांनी पण जवळच्यांनी वगैरे बघितलं असेल तर सांगते ना असे जे व्ह्यूज येतात ना तर तेव्हा असं वाटतं की बाहेरचे पण लोक बघत आहे, आपल्याला रिस्पॉन्स चांगला येत आहे. तर आम्हाला ही पण एक्साइटमेंट असते की कोण कोण लोक आपले ब्लॉग बघतात. म्हणून तुम्हाला म्हणतो की कमेंट करा, आम्हाला माहिती पडेल की कोण कोण लोक आम्हाला सपोर्ट करत आहेत. ठीक आहे. आणि आज गाईज एंडला ब्लॉगच्या गौरवसाठी सरप्राईज आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. बर्थडे सरप्राईज. सो तुम्ही नक्की बघा चॅनलवर. कसं मी नेहमी बर्थडेला काहीतरी सरप्राईज देते. जर तुम्ही लास्ट बर्थडे बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, बघून घ्या जाऊन. जर नसेल बघितला तर लास्ट बर्थडे ब्लॉग ज्याच्यामध्ये गौरवला मोबाईल गिफ्ट केला होता आणि तो सरप्राईज होता पूर्ण प्लॅन. म्हणजे मीच ऑर्डर टाकलेला होता, त्याला घ्यायचा होता तो मोबाईल. त्याच्याकडे मोबाईल पण नव्हता त्यावेळेस, जो आता यूज करतो सॅमसंगचा. तर यावेळेस पण काहीतरी गिफ्ट आहे जे मी सरप्राईज म्हणून घेतलेलं आहे. गौरवला अजून पण माहित नाहीये, आयडिया पण नाहीये. तर तुम्ही लास्ट पर्यंत बघायला भेटेल आणि तुम्हाला तर लास्ट पर्यंत ब्लॉग एन्जॉय करा गाईज. तेव्हाच तुम्हाला गिफ्ट माहित पडेल की काय आहे. आणि मग तुम्हाला सांगतो की ब्लॉग जर बघता तुम्ही तर प्लीज एक कमेंट करत जावा, कारण की माहिती पडते आम्हाला की कोण कोण लोक आमच्या सोबत आहे आणि कोण कोण नाही. ठीक आहे. फॅमिलीमध्ये तर कोणीच नाही आहे, आय नो, सगळे माहिती आहे. आणि जवळचे लोक ब्लॉग कोणी बघत पण नाही. आणि युट्यूब सांगतात ना मला की 90% न्यू व्ह्यूअर्स आहेत. 10% फक्त रिटर्निंग आहे की आपले जे आहे ते सगळे अननोन आणि न्यू फॅमिली, न्यू लोक आहे सगळे. ठीक आहे. तर असो, सगळ्यांची आपली आपली चॉईस असते. कोणी कोणाला काही झालं तरी गाईज तुमचा सपोर्ट आहे आम्हाला. तुमचा सपोर्ट जे तुम्ही आम्ही तर तुम्हाला पण ओळखत नाही आणि तुम्ही आम्हाला जस्ट रॅन्डमली व्हिडिओ मध्ये एखाद्या बघत असेल तेच पण सांगते ना, तुमचं जे सपोर्ट आहे ना त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असाच सपोर्ट तुम्ही चॅनलवर कंटिन्यू ठेवा. म्हणजे आपलं चॅनल लवकरच आपलं 2,500 कम्प्लीट होईल आणि ग्रो होईल. कारण मला असं वाटतं 2 वर्ष कम्प्लीट होऊन राहिलंय चॅनलला, तर होप सो आता तरी ग्रो व्हायला पाहिजे चॅनल. आणि होऊन पण राहिलं टू मच डिफरन्स. कारण जेव्हा मी 0 पासून सुरुवात केली ना तर आज आम्हाला असं वाटतं आम्ही चॅनल बघितल्यावर की आम्ही यार 0 पासून सुरुवात केली, जिथे आम्हाला काहीच व्ह्यूज नाही यायचे तिथे आज भरपूर व्ह्यूज येतात आणि आपले मिनी ब्लॉग पण भरपूर जात आहेत. त्यासाठी थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. तर असाच सपोर्ट करा आणि मिनी ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा. सोबत रेसिपी एन्जॉय करा चॅनलवर, भरपूर असतात. आणि जर ब्लॉग तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. सबस्क्राईब फ्री आहे गाईज, टेन्शन नका घेऊ तुम्ही, पैसे नाही लागणार. मन सगळ्यांना हॅपी बर्थडे. खाऊन पूर्ण खायला येईल, ठेवू नको इथे तुकडा. आपल्याकडे पोहे बांधलेले आहे मस्त पैकी. येस. आणि लिंबू पिळू का तुला पाहिजे थोडंसं? चला गाईज, साधं पोहे खाऊन घेतो पहिले, नंतर जाता आंघोळीला. पाणी टाकून ठेवला मगापासूनचं, खाली गेलो तुम्ही. ठीक आहे. 1 eternity later. तर गाईज आता वाजले आहेत 3, 3:15 झाले आहे आणि मी झालो आहे रेडी. इकडे हे घेतलं होतं माझ्यासाठी जान्हवीनी आज वाढदिवस निमित्त. तर जीन्स पण घेतला होता पण कारनामा केला, मी रिटर्न पाठवला. नाही बरोबरच काय. हा वेळ झाला थोडंसं, इथे काम बाकी तर आता आंघोळ झाली आणि आता निघतो आम्ही थोड्या वेळात. तर
स्वामींच्या मंदिरात पहिले जाऊ, नंतर बाकीचे काम करू, हो ना? आता निघतो आम्ही, तर ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा, ठीक आहे? आणि मॅडमनी नवीन फ्रेम घेतलेली आहे. गौरवचा बर्थडे आहे, गौरवनी फ्रेम नवीन दिली. छान दिसते. बाबाचा पण आलेला आहे, बाबाचा पण नेऊन जायचा आहे आज मामाकडे, तर मामा जाणार आहे. किती झाले तुझे चष्मे? 3. 2 जॉन जॉकॉब्सचे आणि हा एक, म्हणजे 3 झालेले आहे. अजून एक घेऊन घे. वाट लावली आपण आता. तो जो डेली वापरतो जॉन जॉकॉब्स, म्हणजे आता कलर असा हे झाला, कलर थोडासा फेड झालाय आणि खराब पण दिसते. आणि हा छान दिसते. स्वामींच्या मंदिरात चालला मला काही आता निघतो आणि लय वेळ झाला. मॅडम लय टाइमपास केला. टाइमपास म्हणजे तयारीतच वेळ गेला. तर चल, झालं का बेटा? अरे मला शॉर्ट घ्यायचा मला. घेऊन घे. चेहरा एवढा खान दिसून राहिला माझा, असं वाटत आहे की काय झालं. तर आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मंदिरात. दवाखान्यात आता चालू राहणारच नाही ना. दोनदा 50. रोजच आहे ना, थोडं थोडं ठीक आहे ना. आलं काम सुरू आहे. छान दर्शन झालं. मला वाटलं प्रसन्न. मस्तपैकी दर्शन झालं. आणि ते आम्ही इथल्याच मंदिरात येत असतो. म्हटलं नवीन वर्ष आहे, वाढदिवस आहे आज, कुठेतरी चांगल्या जागी जाऊनच सुरुवात करायची. काहीतरी मागितलं स्वामींना, म्हटलं असंच भेटायला या आणि काही चांगल्या गोष्टी घडू द्या म्हटलं यावर्षी. तर आलो होतो आणि चला आता निघतो. आता जाऊन बघतो मॉलमध्ये कुठे वेळ भेटते ते जाऊन बघतो. केक वगैरे घ्यायचं आहे ना परत. घरी जाताना केक वगैरे, घरी जाताना हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे. ठीक आहे, तर आता नाश्ता करतो. म्हटलं मागितलं बरोबर मी कोणासाठी तरी मागितलं. तेच असते तुझ्यासाठी आणि मागितलं मी भरपूर काही स्पेशल मागितलं. अच्छा, हो का? कोणासाठी? तुला माहिती आहे. चला तर काही आता निघतो आता. चांगलं होईल म्हटलं स्वामींना सगळं चांगलं होत्या नवीन वर्षी. आपल्या पाठीशी तुम्हीच आमच्या पाठीशी आहे. चल ठीक आहे. प्रसाद म्हटलं खाल्ला खाते. तर आता एक इथे इडलीवाला आहे, तर तिथे इडली खातो आम्ही. थोडंसं नाश्ता करतो, कारण मग असे पोहे खाल्ले होते घरून निघताना आणि नंतर काही खाल्ला नाही, तर नाश्ता करून घेतो. गौरव गेला इडली घ्यायला आणि इथे इडली फक्त 10 रुपयात म्हणतात. 1 पीस 10 रुपयाचं मिळते, 1 पीस इडली. तर असं आहे. आम्ही लास्ट टाईम पण एकदा आलो होतो इथे इडली खायला. छान आणि टेस्टी असते. तर इथे स्वामींच्या मंदिराच्या एकदम जवळच आहे. आम्ही नेहमी स्वामींच्या दर्शनाला आलो की इथनं इडली खाऊन जातो, कारण असं स्पेशल येणं होत नाही आणि
म्हणून मग आम्ही इकडे काही एवढं येत नाही, फक्त दर्शनाला येतो तर दर्शनाला आलो की तेव्हा खातो इडली. गौरव घ्यायला गेला इडली सांबार वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जाता जाता केक वगैरे घेऊन जाणार, कारण संध्याकाळी गौरवचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. आणि तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत आहे की नाही माहीत नाही, कारण रोडवर आहे हे दुकान, त्यामुळे म्हणजे शॉप, त्यामुळे खूप गाड्यांचा आवाज आहे बॅकग्राऊंडला. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा गाईज, लास्टपर्यंत एन्जॉय करा, कारण सरप्राईज अजून बाकी आहे, म्हणजेच सरप्राईज अभी बाकी आहे. सो ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा. गौरवला एक बेस्ट सरप्राईज देणार आहे मी, आणि त्याला बड्डेचं जे गिफ्ट देणार आहे ते यूजफुल, त्याच्यासाठी जे यूजफुल गिफ्ट आहे ते मी ऑर्डर टाकलेलं आहे, ते आलेलं आहे पण त्याला नाही माहिती. सो तुम्हाला लवकरच कळेल की काय आहे ते ब्लॉगमध्ये. सो लुक ॲट दिस गाईज, एकदम मस्त स्पायसी अँड साऊथ इंडियन इडली. भारी टेस्ट. आता इडली खाऊन झालेली आहे, आता मी मस्त गरमागरम चहा पितो बाहेर, आणि मग गौरवसाठी केक वगैरे घेऊ. छान होते टेस्ट, पण थोडीशी गोडसर होती, त्याची सांबार होता तो थोडासा गोडसर होता, माहिती नाही का बरं, असा गोड गोड लागत होता. मागे तर नाही लागत होता ना, आपण मागे खाल्लेलं, आता हळूहळू टेस्ट बदलवतात हे लोक. नारळ 50 किलो, काही छोटे देऊन राहिला का आता. मोठा नारळ घेतलाय आणि दोघं पण पाणी शेअर करतात. जम्बो नारळ, जम्बो जेटचा बंगला. टेस्ट भारी आहे यामध्ये, ते मलाई टेस्ट भारी आहे. आता आलो आहे थोडं डॉक्टरकडे, तिथेच बेसामध्ये एक डॉक्टर आहे, तर तिथे आलो आहे. गौरव गेलेला आहे, डॉक्टर आहे का हे बघायला. आहे का हॉस्पिटलमध्ये आलो आणि स्कीमसाठी दुसरं हॉस्पिटल आहे, आणि आता जवळपास म्हणजे रूमच्या जवळपास हॉस्पिटल पाहिलेलं आहे, कारण की एवढ्या दूर जाणं होणार नाही आता मग आमचं, म्हणून. One hour later. गाईज आत्ता आलो आम्ही, थोडा वेळ झाला. काही नाही, आज काही स्पेशल नव्हता दिवस, आज तर बोर वाटून राहिलं मला. 2-3 जणांचे फोन आले आणि काही अपेक्षा नव्हत्या कोणाकडून फोन आल्याच पाहिजे म्हणून, पण आले. त्यांना थँक्यू सो मच, ज्यांनी विश केलं. आपले वाढदिवस म्हणजे असं वाटते की कोणाचे फोन आले पाहिजे, कोणानी हॅपी बर्थडे भेटलं. आपल्याला जेवढं नाही आहे ठीक आहे. A few inches later. या पोट्टीनं आत्ता केक ऑर्डर टाकला होता, तुला आवडलं मला माहीत पण नाही. BF फ्लेवर आहे म्हणते, बॉयफ्रेंड फ्लेवर. कशाला फालतूचे कामं करते का तू.
हॅपी बर्थडे. सबसे बडी मरीज मला इथं पेशंट झालेली आहे. हे नुसती झोपून आहे पोटी. थंडी लागून राहिली. केकचं नाव घेतल्यावर काय म्हणते, चल जेवण करून केक कापायचा म्हणते. नाही झोप नाही झोप. नाही केक झोप ना मग झोप. तर काही हा मस्तपैकी केक दिला, एक नंबर. बऱ्याच दिवसानंतर केक ऑर्डर. खूप दिवसानंतर ब्लॅक फॉरेस्ट खायचे आहे म्हणे. आपल्याला तर काही इच्छा नव्हती, त्या पोटीनंच टाकला. कशावरून टाकला तू? स्विगी दिसून राहिले. त्याने बॉक्स दिला का? पिशवी नाही दिली का? नाही, त्याने डब्बाच हातात आणला होता. हो जवळूनच आलेला. मग हे इथूनच आपल्या त्याने तिथंच उचलला आणि तिथूनच आणून दिला. तर काहीच आज बर्थडे निमित्त मस्तपैकी एक नंबर खिचडी बेसन केलेलं आहे. तर आज आमचा स्पेशल मेन्यू होता. काय नाही आहे? लिंबाचंच घेऊन येऊ. थंडी निमित्त पडून ना खाली. अरे खाली घे ना बसायला बेटा, असं काय करते. काहीच आता जेवण करतो आम्ही आणि मग बोलतो. मग 12 वाजताचे पहिले केक कापायला लागणार, नाही तर मग दुसऱ्या दिवशी वाढदिवस होऊन जाईल, लेट वाढदिवस होऊन जाईल तो. ठीक आहे. तर काहीच आता 10 वाजलेले आहे. मॅडमची झोप झाली आहे थोडीशी. ताप आहे बिचारीला. तापच थोडंसं वाटतं तुला आम्हाला. थंडी लागून राहिली आहे. बरं झोपून जा. केक ताप आहे थोडंसं तुला. अरे बापरे ताप वाटून राहिला तुला. केक कापून घेऊ. 10 वाजले आहे. 10 वाजले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गौरव. हॅपी बर्थडे टू यू. लेट केला पण ठीक आहे, इट्स ओके. मला झोप लागली म्हणून, नाहीतर छान होतं. टेस्ट छान आहे ना. तर काही असा होता छोटासा शॉर्ट्स अँड सिम्पल बर्थडे. आता केक होता 250 ग्रॅमचा केक बोलवला होता आम्ही. जास्त म्हणजे बोलवणारही नव्हतो, हिनेच बोलवलं. आता खाऊन घेतो. बर्थडे गिफ्ट हिने आणलं आहे. दाखवतो तुम्हाला मी काय ते उद्या दाखवीन ते. ठीक आहे. तर इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल, शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता. तिनेच ब्लॅक फॉरेस्ट मागितला तर म्हणून ब्लॅक फॉरेस्ट खायचा. चॉकलेटच असते ते. आता इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू. झोपा आता. गुड नाईट. तर गाईज आता 10 वाजलेले आहे आणि आपला असा शॉर्ट अँड सिम्पल बर्थडे होता. आज कुठेच नाही, स्वामींच्या मंदिरात गेलो होतो, नारळ पाणी पिलो आणि बस काही नाही. घरी आलो, मस्त बेसन आणि खिचडी गेली एक नंबर आणि ही झोपली. विद्यार्थीची तब्येत ठीक नाही आहे, ताप आहे सध्याच थोडा आणि त्याच्यामुळे स्वामींचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचा होता. आणि थँक्यू केकबद्दल. आणखी पण काहीतरी काय खोल नका. पण कशाला यावेळेस तुझ्या कामाची वस्तू दिली आहे. हे काहीतरी फालतू वस्तू नाही, यावेळेस काहीतरी कामाची आणि युजफुल वस्तू आहे. जे ते मी खोलून पाहिलं होतं कारण हां मला वाटलं की आहे की नाही व्यवस्थित म्हणून बघायसाठी.
अरे कशाला कामाची वस्तू आहे, खूप खूप इम्पॉर्टंट. तू सगळ्यात जास्त तुला ऑफिससाठी काम पडते म्हणून मी घेतलंय. मी फक्त पाहत होतो. हे कसे वाटते? खूप छान. मला यापेक्षा जास्त ते आवडले होते, पण ते थोडे कॉस्टली होते, बजेट नव्हतं एवढं. मी म्हटलं चल ठीक आहे, नेक्स्ट टाइम कधी पण. आता जे मेन आहे तुला कामाचं, कारण ही बेटा कॉस्टली नाही तर का स्वस्त आहे का हे? 3000 ची घेऊन बसली बिनकामाची. ऑफिस साठी तुला जे हेडफोन्स आहे ना ते खूप कान दुखते तुझे, त्याच्यामुळे म्हणजे हे व्यवस्थित आहे. आता तू ह्याचा यूज करून ऑफिस करत जा, तुझं ऑफिसचं काम करू शकतो. थँक यू फॉर द गिफ्ट. उद्यापासून ऑफिस करत जा. काय ठेवायसाठी नाही घेतलंय, ऑफिस करायला घेतलंय. कान दुखते ना, साध्या हेडफोननी कान दुखते म्हणत होता ना तू, म्हणून मग एअरबड्स घेतले. आवडले तुला? खूप जास्त. पाहतो ना. ओ ब्लॅक कलर केबल भेटलाय, एअरबड्स भेटले. कशाला कारभार कोणा करते बिनकामाचा? तुला आवडले ना? ओहो हे बघ. तुला हेच घ्यायचं होतं ना? हे पाहतच होतो मी 2-3 दिवस. पण तुला कामाची वस्तू होती खूप जास्त, कारण ऑफिस करायला ना खूप प्रॉब्लेम जात होता ना तुला. म्हणजे साधे हेडफोन्स ते वापरून वापरून कान पण दुखत होता, आणि ते बेकार आहे, घातक आहे ते तुझ्या कानासाठी. बहिरा होऊन गेला असतं, काय झालं असतं मग. हो, माझं ऐकायला नसतं आलं तुला. काय म्हणते? कधी बोलवले तू? बरेच दिवस झाले बोलवून ठेवले होते मी. मस्त कारनामे करते तू. छान आहे ना? छान आहे, पण पैसे कनेक्ट करून बघ आधी, कनेक्ट होते का तर. मोबाईलला वगैरे कनेक्ट करून बघ. उद्या सकाळी बघून. ठीक आहे ना. आता वेळ झाला तर झोपू. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. आणि कशाला फालतूचे कारनामे करते कोणी सांगितलं? इट्स माय कर्तव्य. फालतूचे कारनामे करते. मी पाहत होतो फक्त, म्हटलं घेऊ म्हटलं. नंतर तुझा कान पण खूप दुखायचा त्या हेडफोन. ते हेडफोन्स नाही होते चांगले, ते फेकून द्या. मी मीटिंग जे करतो ना ते फाटलेल्या याच्या स्पीकरवर करतोस तो मी. ऍक्च्युली ते लॅपटॉपचं पण स्पीकर गेलेलं, लॅपटॉपचे स्पीकर फाटलेले असते जे मीटिंग करतो मी, म्हणून मी कान असं लॅपटॉप कान याच्याजवळ घेऊन येतो. तर हिने पाहिलं असं ते म्हणजे. आणि 1-2दा मी पाहत होतो मोबाईलवर, म्हटलं घ्यायचे आहे, पण जेव्हा होईल तेव्हा ऍडजस्ट तेव्हा घेऊ. मागेच म्हटलं तुला घेऊन घे, कारण कसं कशाला म्हटलं कशाला घ्यायचे. जिथे करता येत नाही तिथेच कॉम्प्रोमाइज करायचं. ते ऑफिसची गोष्ट झाली ना, ऑफिससाठी कशाला कॉम्प्रोमाइज करायचं. ज्याच्या लॅपटॉप एवढा गेला गुजरला आहे, त्याचे स्पीकर फाटले, त्याचा डिस्प्ले गेलाय, पण तरी काम चालून राहिलं. म्हटलं चालू द्या, जेवढे दिवस चालते तेवढे दिवस. ठीक आहे, तर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करा, आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला विशेष केले त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. पुष्कळ जणांचे मेसेज आले, ते हिच्या नंबरवर आले, आणि काही जणांचे फोन आले. सगळ्यांना थँक्यू सो मच. ज्यांनी केलं, ज्यांनी नाही केले त्यांना पण. ठीक आहे, आणि ज्यांनी नाही केले त्यांनी पटापट सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.